स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात लेटेस्ट अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे। हे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं असून या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तसेच जिल्हा परिषद भरतीच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। सुरुवात करूया व्हिडिओला। जिल्हा परिषद भरती अपडेट पाहण्यापूर्वी जिल्हा परिषद भरतीमध्ये ज्या काही एक्झाम राहिलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं खरेदी केली नसतील, आरोग्य सेविका या पदासाठी, तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं खरेदी करा। स्पेशल IBPS पॅटर्नवर बनवण्यात आलेली ही पुस्तकं आहेत। नक्कीच तुम्हाला लेखीसाठी या पुस्तकाचा उपयोग होईल। आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स या नावाने असणारं पुस्तक IBPSच्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार रचना करण्यात आलेलं आहे। आरोग्य सेविका तांत्रिक नोट्स हे देखील पुस्तक IBPSच्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार बनवण्यात आलेलं आहे। आरोग्य विभाग भरती प्रक्रिया 157 प्रश्नपत्रिका संच 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या प्रश्नांचा समावेश या प्रश्नपत्रिका संचामध्ये आहे। तसेच झेडपी अंतर्गत ग्रामसेवक जे पद आहे या पदाची देखील परीक्षा बाकी आहे आणि या पदासाठी तुम्ही ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक खरेदी केलं नसेल तर लवकरात लवकर खरेदी करा। या पुस्तकामध्ये 2012 ते 2022 दरम्यान आत्तापर्यंत झालेल्या 101 ग्रामसेवकच्या प्रश्नपत्रिका आहेत आणि या प्रश्नपत्रिका सोडवल्यावर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल। लेखीमध्ये बरेच प्रश्न जे आहेत ते रिपीट देखील होतात आणि पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे पेपरचं स्वरूप लक्षात येतं, पेपर सोपा जाण्यास मदत होते। तर हे पुस्तक खरेदी करू शकता। संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर ही पुस्तकं अवेलेबल आहेत। तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला देखील ही पुस्तकं अवेलेबल आहेत, घरबसल्या मागवू शकता। आणि महत्त्वाची आणखीन एक छोटीशी सूचना, तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेसंदर्भात लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट घटना यांचा समावेश असतो आणि 2024च्या लेखी परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा विषय असणार आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी। तर चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा उपयोग होईल। आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेसंदर्भात शासनाच्या माध्यमातून जी काही परिपत्रक येतात, अपडेट येतात निकालासंदर्भात, भरती संदर्भात, त्या तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहेत आणि नवीन भरतीच्या रोज जाहिराती देखील तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात। 9000+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। आत्तापर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू आहेत। अशाच नवीन जाहिराती रोज तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, फायदा होईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा। तर पहा, झेडपी भरती संदर्भात महत्त्वाचं असं एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये वेळापत्रक आहे कशा संदर्भात आहे तर आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषद लातूरच्या माध्यमातून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। जिल्हा परिषद भरती सरळ सेवा पदभरती 2024 संदर्भात हे नवीन पत्र आहे। यामध्ये विषय काय आहे तर जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2024 संदर्भात मूळ कागदपत्र पडताळणी दिनांक 3/4/2023 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे। तर 3 एप्रिलपासून कागदपत्र पडताळणी सुरू होत आहे आणि या कागदपत्र पडताळणीसाठी सकाळी ठीक 11 वाजता उपस्थित राहायचं आहे। पुढे यामध्ये काय माहिती आहे तर उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये सरळ सेवा भरती प्रक्रिया भरती 2023 अंतर्गत IBPS कंपनीकडून निकाल प्राप्त झाला असून सदर निकाल हा संदर्भ क्रमांक 2 अन्वये औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी जी आहे ती जी ऑफिशियल वेबसाईट आहे लातूर झेडपीची, तर या इथे पाहू शकता या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला ही यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गुणवत्ता यादी संदर्भ क्रमांक 3 अन्वये ही यादी कधी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर 8 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली असून संदर्भ क्रमांक 3 अन्वये उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणी करता
दिनांक 3/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांना बोलवण्याबाबत माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जिल्हा निवड समिती लातूर यांनी मान्यता दिलेली आहे। कोणत्या पदासाठी? कागदपत्र पडताळणीची ही यादी आहे। तर औषध निर्माण अधिकारी या पदासाठी कागदपत्र पडताळणी सुरू होत आहे। 3 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांना उपस्थित राहायचं आहे। तेव्हा आपण मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे यांची एक प्रत साक्षांकित सह दिनांक 3/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे। उक्त दिनांक 3/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणी करता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। आणि या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूरच्या माध्यमातून जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रिया 2024 अंतर्गत औषध निर्माण अधिकारी पदासाठी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी घेऊन यायची जी कागदपत्र आहेत कोणकोणती आहेत त्याची सविस्तर यादी दिलेली आहे। तुम्हाला ही सर्व कागदपत्र तुमच्या सोबत घेऊन जायची आहे आणि या सर्व कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। ही संपूर्ण लिस्ट जी आहे ती टेलिग्राम चॅनलला मी टाकलेली आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। टेलिग्रामवरती जाऊन ही यादी डाउनलोड करून ही सर्व आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे आहेत की नाही चेक करा। व्यवस्थित कागदपत्रांची यादी बनवा। आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती लातूर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदासाठी गुणानुक्रमे कागदपत्र पडताळणी करता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी दिनांक 4/5/2024 नुसार दिनांक 4/5/2022 नुसार अनुसूचित जाती सर्वसाधारण पदसंख्या या ठिकाणी पहा। तर जी यादी आहे ती यादी लागलेली आहे जे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। अशा उमेदवारांची ही यादी आहे ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे तर त्या उमेदवारांसाठी ही यादी महत्त्वपूर्ण असणार आहे। या यादीमध्ये त्यांचं नाव आहे ज्यांचे कागदपत्र पडताळणी होणार आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण यादी आवश्यक कागदपत्र आणि हे ऑफिशियल लेटर तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आज जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेळापत्रक पाहिलं ते वेळापत्रक कागदपत्र पडताळणीसाठी आहे। दिनांक 3 एप्रिलपासून औषध निर्माण अधिकारी या पदासाठी जे उमेदवार लेखीमध्ये पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी ज्या गोष्टीची वाट पाहत आहेत ती म्हणजे ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि इतर ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत झेडपीच्या त्या परीक्षांचं वेळापत्रक कधी प्रसिद्ध होईल। तर या ठिकाणी पहा झेडपी भरती संदर्भात राहिलेल्या एक्झामचं ऑफिशियल वेळापत्रक अद्यापर्यंत जाहीर झालेलं नाही आणि या पदाच्या परीक्षेसंदर्भात शासनाच्या माध्यमातून सविस्तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। ज्यावेळेस ऑफिशियल अपडेट येईल झेडपीच्या ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत त्या एक्झाम संदर्भात तर ते तुम्हाला चॅनलला आणि टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। तुम्ही दोन्ही ठिकाणी जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा।